आणि यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊया शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी सुरू आहे या बातमीवरती, कारण शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती आता सुनावणी सुरू झालेली आहे। दोन्ही वकील जे आहेत, दोन्ही पक्षांचे वकील जे आहेत ते युक्तिवाद मांडतायत। या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं। एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा सुद्धा युक्तिवाद सध्या सुरू आहे। दुसऱ्या दिवशीच्या सुनावणीला सुरुवात झाली। काल सुद्धा सुनावणी झाली, मात्र कपिल सिब्बलांनी जो काही युक्तिवाद केला या युक्तिवादानंतर ठाकरे गटाचं पारडं जड झाल्याचं एकंदरीत निदर्शनास आलेलं होतं। आज सुद्धा कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत। सलग दुसऱ्या दिवशी कोर्टानं अनेक सवाल सुद्धा कपिल सिब्बलांना विचारले, त्याच्यावरती सुद्धा कपिल सिब्बलांनी उत्तरं दिलेली आहेत। कपिल सिब्बलांचा युक्तिवाद जर आपण बघितला असेल तर जी बाजू एखाद्या पक्षाची सांभाळताना जो काही वकील कोर्टामध्ये जे स्थान निर्माण करतो ते कपिल सिब्बलांनी केलेलं आहे। अशा पद्धतीची आजची सुनावणी आणि काल जी आपण सुनावणी बघितली असेल त्यावरून असं दिसून येतंय। आजच्या दुसऱ्या दिवशीच्या सुनावणीमध्ये सुद्धा नेमकं काय घडतं, शिंदेंचे वकील कशा पद्धतीनं आता ते बचाव करतात, या कपिल सिब्बलांनी जो काही युक्तिवाद केलेला आहे तो कशा पद्धतीनं खोडून काढतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात माझा सहकारी शुभम उमाळे आपल्यासोबत आहे। शुभम, कालची सुनावणी आपण बघितली, कपिल सिब्बलांचा युक्तिवाद बघितला, कुठेतरी ठाकरे गटाचं पारडं हे जड झाल्याचं चित्र आहे। मात्र आजच्या सुनावणीमध्ये कोणकोणते मुद्दे केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे? सिद्धेश, ज्या प्रकारे काल सुनावणी ही सुप्रीम कोर्टामध्ये पार पडली होती त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे यांचे जे वकील आहेत आणि त्यांची जी टीम आहे म्हणजे कपिल सिब्बल आणि त्यांची टीम, त्यांचं कुठेतरी पारडं हे जड जे आहे ते दिसलं होतं। आणि अशामध्येच नेमकं आजच्या सुनावणीत काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। काल अनेक बाबींवर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता आणि त्याच याच्यावर आज नेमकं शिंदे गटाचे वकील काय बोलतात का हे देखील पाहणं तेवढं महत्त्वाचं आहे। साधारणतः बघायला गेलं तर संपूर्ण राज्याचं आणि संपूर्ण देशाचं लक्ष सध्या या युक्तिवादाकडे आहे, या निकालाकडे आहे, या सुनावणीकडे आहे। नेमकं आजच्या सुनावणीमध्ये काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। पण त्यापूर्वी काल ज्या सर्व गोष्टी घडल्या त्यानंतर रात्री सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वतः एकनाथ शिंदे यांनी देखील संपर्क करून त्यांच्या वकिलांसोबत संपर्क केला होता, चर्चा केली होती, कशा पद्धतीने हे सगळं झालं होतं ते सांगितलं होतं। इतकंच नाही तर राहुल शेवाळे हे देखील उपस्थित होते। राहुल शेवाळे यांनी देखील शिंदेसोबत संपर्क केला होता आणि नेमकं कोर्टामध्ये काय कशा पद्धतीने सगळं घडतंय याबद्दलची माहिती जी आहे ती त्यांना दिली होती। अशामध्ये कालचा जो युक्तिवाद आहे त्याच्यात कपिल सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले होते, ज्याच्यावर आज सकाळी संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली, त्याच्याबद्दल देखील त्यांनी तसं वक्तव्य केलं होतं। अर्थातच आजच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल हे आज ही वेळ मागतात का, आजही काही युक्तिवाद करतात का, कोर्टासमोर आपलं काही म्हणणं मांडतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की, पण शुभम, काल न्यायालयानं ज्या काही स्वाक्षऱ्या आणि कागदपत्रांबाबत जे काही प्रश्न उपस्थित केले होते ते आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत, त्यावरती आज दोन्ही बाजू काय उत्तर देऊ शकतात का आजच्या सुनावणीमध्ये? अर्थातच आत्ताची एक अपडेट येत आहे। कपिल सिब्बल हे सध्या कोर्टामध्ये बोलत आहेत आणि निवडणूक आयोगाला राजकीय पक्षात एवढी लुडबुड करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे आयोगाकडून जे काही झालं ते योग्य नाही। त्यामुळे आता कुठेतरी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला टार्गेट करण्यासाठी सिद्धेश खरं तर सुरुवात केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाला राजकीय पक्षात लुडबुड करण्याची गरज नाही, अधिकार नाही, अशा पद्धतीने सिब्बल हे म्हटलेले आहेत। खरं तर सिब्बल हे ज्येष्ठ वकील आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये देखील ज्येष्ठ आहेत आणि त्यामुळे त्यांच्या युक्तिवादामधला प्रत्येक शब्द हा कुठेतरी कोर्ट हा महत्त्वाने घेत असतो आणि त्यातच कुठेतरी पडसाद जे आहेत ते नंतर उमटताना दिसून येत असतात। त्यामुळे निवडणूक आयोगाला कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न हा युक्तिवादाच्या सुरुवातीलाच सिब्बल यांच्याकडून सोबतच राहा, एक अपडेट येते ती आपण अपडेट घेऊयात। मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतोय। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेमध्ये सुधारणा केली गेली होती असं सिब्बलांनी आता युक्तिवाद करताना म्हटलं। विधिमंडळ स्तरावरती शिंदेंकडे बहुमत होतं असंही सिब्बल म्हणताय। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेमध्ये सुधारणा केली होती असं कपिल सिब्बलांनी आता युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच काय सुनावणीमध्ये घडतंय ह्याचा आपण अंदाज इथे बसून बांधू शकतो, कारण एकंदरीतच कपिल सिब्बलांनी आतापर्यंत घडून गेलेल्या पक्षामधल्या छोट्या छोट्या गोष्टींचा दाखला हा आता कोर्टासमोर मांडलेला आहे। आता या सगळ्या पुराव्यांनिशी, सगळ्या निष्कर्षांवरून कोर्ट काय निर्णय देतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। मी पुन्हा एकदा जाणार आहे माझा सहकारी शुभम उमाळेकडे। शुभम, बाळासाहेबांच्या मृत्यूचा दाखला दिला गेलेला आहे आणि त्यानंतर पक्षामध्ये सुद्धा सुधारणा झालेली होती असं कपिल सिब्बलांनी आता युक्तिवाद करताना म्हटलंय, काय माहिती? अर्थातच ज्यानुसार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल या ठिकाणी आता युक्तिवादामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। काल देखील कशा पद्धतीने पक्षाच्या 2013 पासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत होता याबद्दल त्यांनी नमूद केलं होतं, उल्लेख केला होता त्यांच्या युक्तिवादामध्ये। आणि आता देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी होत आहे आणि खऱ्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना होती आणि त्यानंतर हे सर्व बदल जे आहेत हे एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर झाले होते। अशामध्येच पुन्हा एकदा सिब्बल जे आहेत ते म्हणत आहेत की निवडणूक आयोगाला राजकीय पक्षात
लुडबुड करण्याची गरज नाही आहे, अधिकार नाही आहे आणि त्यामुळे आयोगाकडून जे झालं आहे ते योग्य नव्हे अशा पद्धतीने सिब्बल आता बोलत आहेत. त्यामुळे कुठेतरी सिब्बल जे आहेत काल शेवटच्या क्षणी जो त्यांचा युक्तिवाद होत होता त्यावेळेस देखील त्यांनी अनेक असे मुद्दे उपस्थित केले होते की मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदेंनी घेतलं, आता देखील उपमुख्यमंत्री पद हे त्यांच्याकडे आहे, महाराष्ट्र सरकारमध्ये ते आहेत. त्यामुळे इतक्या घडामोडी केल्यानंतर देखील कशा पद्धतीने शिंदे यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान झाले याबद्दल उल्लेख केला होता. तर आता थेट निवडणूक आयोगावर ताशेरे जे आहेत सिब्बल यांनी ओढलेले आहेत. कारण की निवडणूक आयोगानेच पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलं होतं. फ्लोर टेस्ट नुसार अध्यक्षांचा जो तत्कालीन विधानसभा अध्यक्षांचा जो अहवाल होता त्या अहवालानंतरच अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने देखील आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना वेगळं नाव जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सिम्बॉल मध्ये त्यांना सिम्बॉल देखील एक वेगळं देण्यात आलं होतं. अशामध्येच आता नेमकं या स्वरूपाने निवडणूक आयोग या गोष्टीची देखील दखल कशा पद्धतीने घेतं भविष्यामध्ये याच्यावर काही उत्तर देतं का, किंवा कपिल सिब्बलांच्या या वक्तव्यावर युक्तिवादावर तिथे उपस्थित असणारे जे निवडणूक आयोगाचे सर्व प्रतिनिधी असतील त्यांचं देखील याच्यावर काय निरीक्षण होतं हे पाहणं तेवढं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर सिद्धेश, आजच्या युक्तिवादामध्ये सिब्बल यांनी पुन्हा एकदा जे आहे युक्तिवाद करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि अशामध्येच निवडणूक आयोगावर त्यांनी आता थेट जे आहे आक्षेप घेतलेला आहे. त्यांना अधिकार नाही आहे पक्षामध्ये लुडबुड करण्याचा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर नेमके आता निवडणूक आयोगाकडे असलेले पक्षांतर्गत किंवा पक्षाबद्दलचे अधिकार कोणते याच्याबद्दलची आठवण आता त्यांनी या मुद्द्यांनी करून दिलेली आहे. इतकंच नाही तर 10व्या सूचनेनुसार होणाऱ्या गोष्टी इथे घडल्या नाहीत असं देखील सिब्बल म्हणत आहेत. तर 10व्या सूचनेनुसार ज्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत, काल जसं प्रसाद सरांनी जसा उल्लेख केला होता बुलेटिन दरम्यान त्यांनी देखील सांगितलं होतं की कशा पद्धतीने पायमल्ली जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि इतकंच नाही तर त्याच्यावर काय होणं गरजेचं होतं आणि त्यानंतर सिब्बल यांचे जे मुद्दे होते महत्त्वाचे त्याबद्दल सातत्याने जे आहेत सिब्बल यांच्याकडनं जे मुद्दे उपस्थित केले जात आहेत त्यांची बाजू ही कुठेतरी मजबूतरित्या जी आहे सध्या सुप्रीम कोर्टाच्या समोर बेंचच्या समोर ही मांडली जात आहे. अशामध्येच घडलेल्या सर्व गोष्टी लोकशाहीच्या विरुद्ध आहेत असं देखील ते म्हणत आहेत. लोकशाहीच्या विरुद्ध ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे नेमका लोकशाहीचं ब्रीदवाक्य कशा पद्धतीने आहे आणि कशा पद्धतीने सर्व गोष्टी घडल्या हव्यात त्यानुसार ते नाही झाल्याचं कुठेतरी विश्वास दर्शवण्याचा किंवा मग विश्वास देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी होताना सिब्बल यांच्याकडनं कालपासून दिसून येत आहे. नेमकं आता या प्रकरणात नेमकी चूक कोणाची आहे आणि मोठी घोडचूक देखील घडलेली आहे असं देखील त्यांचं म्हणणं येत आहे. संसदेच्या लोकशाहीत व्हीपला महत्त्व आहे. पुन्हा एकदा व्हीप बद्दल या ठिकाणी उल्लेख जो आहे तो आता सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. मागील 15 ते 18 मिनिटांपासून हा युक्तिवाद सध्या सुरू आहे. सिद्धेश, अनेक मुद्दे जे आहेत ते सिब्बल आता समोर आणतायत. मात्र प्रतीक्षा आहे की आज शिंदे गटाचे सर्व वकील नेमकं आपलं काय म्हणणं मांडतात. शिंदे गटाच्या एकनाथ शिंदेच्या वकिलांच्या टीमकडनं काल जो युक्तिवाद झालेला आहे त्याच्यावर ते कशा पद्धतीने उत्तर देतात. इतकंच नाही तर आज जे मुद्दे उपस्थित केले जात आहेत त्याच्यावर त्यांची डिफेंडिंग बाजू नेमकी काय असणार आहे ते कशा पद्धतीने कोर्टाला आणि सरन्यायाधीशांच्या समोर या सर्व भूमिका ज्या सिब्बलांनी जे मुद्दे उपस्थित केलेले त्याच्यावर कोणत्या भूमिकेवर जाऊन ते आता उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर सिब्बल यांनी ही वेळ मागितलेली होती की मला वेळ हवा आहे. काल देखील मोठा कालावधी 1.25 ते 1.5 तासांचा कालावधी देण्यात आला होता. आता देखील 15 मिनिटांपासून ही सुनावणी सुरू झालेली आहे. खरं तर सगळ्या देशाचं आणि राज्याचं लक्ष या ठिकाणी आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे देखील अपडेट घेत आहेत, दुसरीकडे एकनाथ शिंदे हे देखील अपडेट घेत आहेत. नेमकं आता या सुनावण्यांच्या दरम्यान नेमकं काही भूमिका कोणते मंत्री असतील किंवा कोणते आमदार असतील हे देखील मांडताना जे आहे विचार करत आहेत. माध्यमांसोबत संवाद साधताना देखील ते ऑफ द रेकॉर्ड देखील बोलण्यासाठी देखील इच्छुक नाही आहेत. कारण की हा सर्व न्यायप्रविष्ट बाब आहे. आणि जी सिद्धेश, नक्कीच. पण शुभम, माझा एक प्रश्न असा होता की काल आपण बघितलं असेल की कोर्टासमोर कपिल सिब्बलांनी युक्तिवाद केला, अनेक गोष्टींचा त्यांनी मागोवा सुद्धा दिला. आज सुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर पक्षामध्ये ज्या काही सुधारणा झाल्या होत्या याचा एक दाखला दिला. न्यायालय आणखी कोणत्या मूळ बाबींचा आज कोर्टामध्ये दाखला देऊ शकतं का, किंवा जे वकील आता जो काही युक्तिवाद करतायत त्यावरून कोणते निकष कोर्ट आता मांडू शकतं का, किंवा कुठल्या मूळ बाबींची नोंद घेऊ शकतं का कोर्ट आजच्या सुनावणीत? अर्थातच या मागे काय निकष निघतात किंवा कोर्ट काय म्हणतं हे त्यावर अवलंबून आहे की सिब्बल हे त्यांचं संपूर्ण म्हणणं मांडल्यानंतर ज्यावेळेस त्यांचं म्हणणं मांडून झालेलं आहे किंवा त्यांचा युक्तिवाद हा आता संपूर्ण त्यांनी केलेला आहे ज्यावेळेस सांगतील त्याच्यानंतरच नेमकं त्यांचं निरीक्षण. शुभम, एक अपडेट आलेली आहे, तू सोबतच राहा. मी ती अपडेट घेऊन तुझ्याकडे पुन्हा एकदा तुझं म्हणणं ऐकायला येतोय.
विधिमंडळ पक्षामध्ये पडलेली फूट ही पक्षामध्ये फूट मानायची का, हा विषयच नाही असा सिब्बलांनी आता युक्तिवाद केलेला आहे. सिब्बल यांच्याकडून केरळ हायकोर्टाच्या एका निकालाचा सुद्धा दाखला देण्यात आलेला आहे. याच निकालाच्या दाखल्यावरून सध्या युक्तिवाद सुरू आहे. निवडणूक आयोगानं पक्ष चिन्ह शिंदेंना दिलं असंही सिब्बलांनी आपल्या युक्तिवादातून म्हटलेलं आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय हा चुकीचा होता असं महत्वाचा जो काही युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बलांनी आज कोर्टामध्ये मांडलेला आहे. शुभम, आपण कसं बघायचं याच्याकडे, कारण जे काही निवडणूक आयोगानं पक्षाचं चिन्ह पक्षाचं नाव हे एकंदरीत एकनाथ शिंदेंना दिलं आणि त्याच्यानंतर जे काय झालं ते संपूर्ण जे काय राजकारण घडलं ते संबंध महाराष्ट्रानं बघितलं. म्हणजे निवडणूक आयोग कशा पद्धतीनं चुकीचा निर्णय निवडणूक आयोग देत गेला, एकनाथ शिंदेच्या पाठीशी ते उभं राहत गेलं असा दाखला सध्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल देत आहेत. काय घडतंय नेमकं? अर्थातच त्यावेळेस तत्कालीन ज्या परिस्थिती होत्या आणि घडामोडी होत्या त्यावेळेस शिंदेकडनं आणि संपूर्ण त्यांची जी टीम होती त्यांच्याकडनं हाच दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता की आम्ही खरी शिवसेना आहोत, आम्ही खरे शिवसैनिक आहोत, आम्हीच शिवसेना पक्ष आणि नावावर जी आहे निवडणूक लढवून हे पुढे आलो होतो आणि त्या दरम्यानचा कार्यकाळ जो आहे तो सर्व आमदारांचा हा देखील समाप्त झालेला आहे. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर त्यावेळेस निवडणूक आयोगाचे जे त्यावेळेसचे अधिकारी होते किंवा जे ज्येष्ठ तिकडचे सर्व अधिकारी होते तेव्हा देखील त्यांनी त्याच म्हणण्यावर कुठेतरी विश्वास ठेवला असं कुठेतरी सिब्बल हे आता कोर्टाला पटवून सांगत आहेत. बेंचवर जे आहेत सरन्यायाधीशांना जे आहेत ते पटवून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यावेळेसची घडामोड ही कशा पद्धतीने होती आणि त्याचमुळे कुठेतरी निवडणूक आयोगाने त्यावेळेस शिंदेची साथ दिली आणि त्यांना पक्ष आणि चिन्ह हे देण्यात आलं होतं. त्यावेळेस अध्यक्षांच्या समोर देखील जी घटना विधानसभा अध्यक्ष यांच्या पुढे ठेवण्यात आली होती त्याचनुसार अध्यक्ष यांनी देखील त्यांच्या पद्धतीचा निकाल दिला होता जो ठाकरेंच्या विरुद्ध देखील गेला होता आणि अशामध्येच ही लढाई कुठेतरी सुप्रीम कोर्टात पोहोचली. यावर निवडणूक आयोग यांच्यावर कुठेतरी सिब्बल यांनी आज युक्तिवाद सुरू होताच त्यांच्यावर कुठेतरी ताशेरे ओढायला किंवा त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत त्यांच्या विरोधातच किंवा त्यांच्यावरच जे आहेत आरोप करताना दिसून येत आहेत. इतकंच नाही तर त्यावेळेसचे जे गटनेते होते त्यावेळेस जी सर्व घटना घडली होती त्याच्याबद्दल सातत्याने ते उल्लेख करताना दिसून येत आहेत. अपडेट जे आहेत ते सिद्धेश अजून देखील येत आहेत ज्यामध्ये आता असं देखील सांगण्यात येत आहे की विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे राजकीय पक्ष फुटला असं नाहीये. निवडणूक आयोगाच्या चुकींचा प्रश्नाला चुकीचे उत्तरं जी आहेत ती मिळालेली आहेत असं देखील आता ते म्हणत आहेत, ज्याचा मी उल्लेख आताच काही सेकंद आधी केला होता की निवडणूक आयोगाच्या चुकीच्या प्रश्नाला चुकीचे उत्तरं ही देखील देण्यात आली होती असं देखील कपिल सिब्बल बोलतात. तर ज्यानुसार त्यावेळेसच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये शिंदेकडून ज्या सर्व गोष्टी आणि जो घटनाक्रम सांगण्यात आला होता त्यावेळेस निवडणूक आयोगाने त्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि त्यानुसारच निकाल जो आहे तो शिंदेच्या बाजूने दिला होता. यामागे नेमकं अजून हेच कारण आहे की वेगळं काही आहे याचं देखील एक मोठं आश्चर्य जे आहे ते मानावं लागेल. याची समजा उत्तरं निवडणूक आयोगाकडनं पुढे आलीत किंवा त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधून प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पुढे आणलं नेमकं त्याच्यावर त्यांची देखील मौन असल्याचं अनेक नेते जे आहेत ते सातत्याने बोलत असतात. पण मात्र ज्यावेळेस निवडणूक आयोगाचे जे सर्व अधिकारी आहेत आपण त्यांना विचारतो तेव्हा ते बोलतात की काही गोष्टी सांगण्याचा किंवा समोर आणण्याचा देखील आम्हाला पण एक मर्यादा आहे, त्या मर्यादापर्यंतच आम्ही बोलू शकतो, त्यापुढे बोलू शकत नाही. त्यामुळे नेमकं आता जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याचे उत्तरं ही चुकीची त्यांना देण्यात आली होती आणि चुकीच्या उत्तरांच्या आधारेवरच निवडणूक आयोगाने कुठेतरी शिंदेची साथ दिली असं कपिल सिब्बल हे आता या युक्तिवादादरम्यान म्हणताना दिसून येत आहेत. इतकंच नाही तर विधिमंडळ पक्ष संख्येवरून शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना देण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा तोच की जे मांडण्यात आलं होतं, जे दर्शवण्यात आलं होतं त्याचनुसार निवडणूक आयोगाने हे सर्व काम केलं. कारण की शेवटी निवडणूक आयोगावर त्यावेळेस देखील जबाबदारी होती की महाराष्ट्राच्या राजकारणात इतका मोठा फेरबदल होताना दिसून येत आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मुंबईमध्ये येऊन काही दिवसात मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली होती. एक मोठ्या पदी विराजमान एकनाथ शिंदे त्यावेळेस झाले होते. त्यामुळेच देखील त्या गोष्टीची रिस्पेक्ट ठेवून म्हणता येईल किंवा मग नेमकं काय कारण होतं त्यानुसार हे सगळं केलं आणि त्याचबद्दल सिब्बल जे आहेत आता युक्तिवाद करतायत. सिद्धेश, नक्कीच. शुभम, आपण बघितलं असेल तर आता काही वेळापूर्वी जो काही युक्तिवाद सिब्बलांनी केला त्याच्यामध्ये त्यांनी एक केरळच्या घटनेचा दाखला दिला. त्यानंतर इंदिरा गांधी विरुद्ध जो काही संघर्ष पेटलेला होता याच्या आधी तो सुद्धा त्यांनी त्याचा दाखला दिला. कार्यक्षेत्रामध्ये नसलेले निर्णय निवडणूक आयोगाने घेतले असंही कपिल सिब्बल म्हणतात. या एकंदरीत जे काही पुरावे आता सध्या कोर्टासमोर कपिल सिब्बल मांडतायत या पुराव्यांवरून काय वाटतंय नेमकं कोर्ट कशा पद्धतीनं हे पुन्हा एकदा ठाकरेंचं पारडं जड होतंय असं वाटतंय का या सगळ्या युक्तिवादावरून?
नक्कीच नक्कीच ज्यानुसार या सगळ्या गोष्टी घडताना दिसून येत आहेत, ज्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याकडनं घडलेल्या आहेत आणि त्यानंतर आजपर्यंतचा प्रवास शिंदेचा राजकारणातला पुढे आलेला दिसून येतोय, त्यामुळे कुठेतरी टार्गेट जो आहे, टार्गेटिंग मुद्दा जो आहे तो सिब्बलांच्या समोर आहे आणि तो ते आता कोर्टाला पटवून देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. अशामध्येच नेमकं आता शिंदे गटाच्या वकिलांकडून काय सांगण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणखी अर्थातच त्यांची भूमिका काय आहे, ते याच्यावर काय उत्तर देतात, हे एक महत्त्वाची बाब आहे. आणि त्यामुळे कुठेतरी सध्या पाहायला गेलं तर कालच्या संपूर्ण 1.25 तासाच्या सुनावणी दरम्यान असेल की आता मागील 20 मिनिटांच्या सुनावणीत असेल, उद्धव ठाकरे आणि कपिल सिब्बल यांचीच बाजू ही जी आहे मजबूत आपल्याला होताना दिसून येत आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून चिराग शहा हे वकील आहेत, त्यामुळे नेमकं आता चिराग शहा यांचं हे युक्तिवाद करण्यासाठी कधी सुरुवात करतील हे देखील पाहणं तेवढं महत्त्वाचं आहे. चिराग शहा यांच्या युक्तिवादातनं ते शिंदे गटाची बाजू कशा पद्धतीने मांडतात, ज्या घडामोडी त्यावेळेस शिंदेकडनं आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडनं करण्यात आल्या होत्या त्यावर ते आता कोर्टासमोर कशा पद्धतीने बोलतात, हे एक महत्त्वाचे काही मुद्दे जे आहेत ते आहेत. समाजवादी पक्षामध्ये अखिलेश यादव यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा संदर्भ जो आहे तो आता नुकताच कपिल सिब्बल यांनी दिलेला आहे. तर ज्याप्रमाणे तू म्हटला की काँग्रेस फुटल्यानंतर इंदिरा गांधी केसच्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्याबद्दल कुठेतरी कपिल सिब्बल हे कोर्टाला आठवण करून देत आहेत. कारण की अर्थातच सरन्यायाधीश या केससाठी दुसरे आहेत आणि ज्या घटना घडलेल्या आहेत इतिहासामध्ये त्यामधील देखील वेगळे आहेत. पण जजमेंट आणि जे सेंटेन्स त्यावेळेस देण्यात आलं होतं त्याची कुठेतरी तुम्ही एकदा तपासणी करावी हे कुठेतरी दर्शवण्याचा प्रयत्न हे कपिल सिब्बल आता सरन्यायाधीश यांच्या पुढे करताना दिसून येत आहेत. त्यावेळेसचे स्टेटमेंट्स काय होते, त्यावेळेसचे रेकॉर्ड्स काय होते इंदिरा गांधी यांच्या प्रकरणाच्या वेळेस, तर दुसरीकडे अखिलेश यादव यांच्या प्रकरणाच्या वेळेस हे कुठेतरी तपासून बघावे किंवा त्याच्यातले जे महत्त्वाचे मेन पॉइंटर्स आहेत त्याकडे कुठेतरी लक्ष वेधण्याचं काम हे सिब्बल यांच्याकडनं होताना दिसून येत आहे. खरं तर असं म्हणायला हवं सिद्धेश की उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस कपिल सिब्बल यांची नेमणूक करण्याचं या केससाठी ठरवलं त्याच वेळेस कुठेतरी त्यांची प्रशंसा जी होती त्यांच्या निर्णयाची ही दिसत होती. पण आज मात्र इतके महिन्यानंतर जी सुनावणी कालपासून सुरू आहे या कोर्टात, त्यामुळे हा मुद्दा कुठेतरी आता खरा ठरताना दिसतोय की कपिल सिब्बल ज्यानुसार हे सर्व मुद्दे कोर्टापुढे मांडताना दिसून येत आहेत, कोर्टापुढे या सर्व सुनावणीमध्ये युक्तिवाद करताना दिसून येत आहेत, तर तो निर्णय त्यांचा कुठेतरी योग्य होता आणि तशाच पद्धतीने ही सुनावणी जी आहे ती आता पुढे जात आहे. अर्थातच प्रतीक्षा आहे की त्यांचं ते आता आज किती वेळ बोलणार किंवा आता उद्या पुन्हा एकदा ते बोलण्यासाठी वेळ मागतात का, आणि असे अजून किती मुद्दे जे कागदोपत्री तर त्यांनी दस्तावेज सगळे कोर्टापुढे बेंचवर ठेवलेले आहेत, पण मात्र तोंडी स्वरूपात असेल किंवा बोलणी स्वरूपात असेल युक्तिवादादरम्यान नेमका आता अजून ते काय काय मुद्दे समोर मांडतात, अजून कोणकोणत्या घडलेल्या जुन्या घटनांबद्दल ते उल्लेख या ठिकाणी करतात आणि लक्ष वेधण्याचं काम हे कोर्टाचं त्यांच्या बाजूनी करतात, याच्याबद्दलचा युक्तिवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अगदी शुभम, वेळोवेळी पुढचे तपशील आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत, तुम्ही असेच जोडलेले राहा. आणखी काही तपशील या संदर्भातले आपण जाणून घेऊयात. न्यायमूर्तींमध्ये आपापसात चर्चा सुरू आहे असं सध्या समजतंय. न्यायमूर्ती सध्या आपापसात चर्चा करतायत. 17 फेब्रुवारीला निवडणूक आयोगानं पक्षचिन्ह शिंदेंना दिलं असं सिब्बल यांनी त्यांच्या युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे. आणि मागच्या काही मिनिटांपासून सिब्बल यांच्याकडून मुद्दे जे काही उपस्थित केले गेले या सगळ्या युक्तिवादादरम्यान, त्याच्यानंतर आता न्यायमूर्तींमध्ये आपापसात चर्चा सुरू आहे अशी माहिती सध्या समजतेय. आजचा हा दुसरा दिवस आहे. काल सुद्धा या संदर्भात सुनावणी झालेली होती, आपण बघितलं सिब्बल यांनी मुद्दे मांडलेले. आज पुन्हा परत कपिल सिब्बल यांच्याकडून काही मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत आणि सध्याच्या क्षणाला न्यायमूर्तींमध्ये आपापसात चर्चा सुरू आहे असं समजतंय. पुन्हा एकदा प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे आपण जाऊयात. शुभम, काय नवीन तपशील आहे? अर्थातच रिद्धी, ज्यानुसार काल देखील चर्चा जी आहे ती सरन्यायाधीशांमध्ये झाली होती आणि आज देखील तशाच पद्धतीने ही चर्चा जी आहे ती होताना दिसून येत आहे. त्यामुळे गांभीर्यपूर्वक जे मुद्दे कपिल सिब्बल हे उपस्थित करत आहेत, इतिहासात घडलेल्या ज्या घटना आहेत त्यांच्याबद्दल जी नोंद या ठिकाणी करून देत आहेत किंवा लक्ष वेधून देण्याचं काम करत आहेत, त्यावर कुठेतरी ही चर्चा असावी असा एक अंदाज लावण्यास जे आहे हरकत नाही आहे. कारण की काल देखील काही मिनिटं 7 ते 8 मिनिटं या संपूर्ण सुनावणी दरम्यान युक्ती
युक्तिवाद सुरू असता त्यावेळेस देखील त्यांची चर्चा झाली होती आणि आता देखील जी जुनी घटना जी आहे ती बोलून दाखवलेली आहे समाजवादी पक्षामधले अखिलेश यादव यांच्या बाबतची तर काँग्रेसमधील इंदिरा गांधी यांच्या बाबतची त्याच्यावर कुठेतरी लक्ष वेधण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी त्यावेळेसचे स्टेटमेंट्स आणि जजमेंट्स काय आहेत, त्यावेळेसचे निरीक्षण नेमकं काय आहे, त्यावेळेसच्या सरन्यायाधीशांचं त्यावेळेसच्या वकिलांचा जो मुद्दा आहे त्याच्यावर कुठेतरी कपिल सिब्बल यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याबद्दल ही चर्चा जी आहे ती असू शकते असं आपण म्हणण्यास बिलकुल हरकत नाहीये। खरं तर काल देखील कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडून आपली बाजू जी आहे ती स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला होता। त्यांचे जे क्लायंट आहेत उद्धव ठाकरे आणि संपूर्ण त्या ठिकाणी उपस्थित असलेले उद्धव ठाकरे यांचे जे खासदार आहेत, आज देखील अरविंद सावंत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अनिल देसाई हे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर सुनावणीसाठी उशीर जो आहे तो झाला होता, पण मात्र सुनावणीला सुरुवात जी आहे ती झाली होती 2:30 वाजता जी अपेक्षित होती सुरू होण्यासाठी, तर कुठेतरी 3च्या नंतर या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। मागील 20 मिनिटांपासून ही सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे, ज्याच्याकडे संपूर्ण राज्याचं देशाचं लक्ष लागलेलं आहे। तर उद्धव ठाकरे हे देखील या संपूर्ण प्रकरणाला अत्यंत गांभीर्यपूर्वक जेवढे मुद्दे कायदेशीर बाबी त्यांना अभ्यास होत असेल ते त्यांच्या वकिलांसोबत चर्चा करत असतात। तर मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे हे देखील त्याच पद्धतीने चर्चा करत असतात। काल रात्री देखील उशिरा एकनाथ शिंदे यांनी नेमकं आज कोर्टामध्ये काय घडलेलं आहे याच्याबद्दलची माहिती ही राहुल शेवाळे यांच्याकडनं घेतली होती आणि इतर जी त्यांची वकिलांची टीम आहे त्यांच्याकडनं घेतली होती। नेमका आजच्या युक्तिवादामध्ये आता कपिल सिब्बल यांचा संपूर्ण युक्तिवाद थांबतो का, कारण की त्यांनी मला कोर्टापुढे बोलायचं आहे आणि मला वेळ देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्या मागणीचा आजचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवसातले 22 ते 25 मिनिटं हे आता संपन्न झालेले आहेत। जे संपूर्ण महत्त्वाचे मुद्दे हे या ठिकाणी मांडण्यात येत आहेत त्याचा समजा आत्ताचा घटनाक्रम पाहिला तर महत्त्वाच्या नुसार नेमकं आज त्यांनी काय काय केलेलं आहे तर निवडणूक आयोगाला राजकीय पक्षात लुडबुड करण्याची गरज नाही आहे, अधिकार नाही आहे, त्यामुळे आयोगाकडून जे झालं ते योग्य नाही हे त्यांनी म्हटलेलं आहे। तर बाळासाहेब ठाकरे असताना निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून बदल जो आहे तो करण्यात आला होता। राजकीय पक्ष केवळ विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो, निवडणूक आयोगात प्रकरण गेल्यानंतर दोन्ही बाजूनी वेगळे चिन्ह आणि नाव हे देण्यात आले होते। नंतर मात्र फक्त नाव आणि पक्ष शिंदे यांना देण्यात आलं होतं। फक्त विधिमंडळ पक्षाच्या संख्येवरून शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना देण्यात आला होता। त्यामुळे हे सर्व मुद्दे जे आज कपिल सिब्बल या सुप्रीम कोर्टाच्या पुढे बेंचच्या पुढे मांडताना दिसून येत आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि याची नोंद जी आहे ही संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान ही लेखी स्वरूपात ही सुप्रीम कोर्टामध्ये देखील आता कुठेतरी जमा होत आहे। या पुढे समजा देखील अशा पद्धतीची घटना समजा इतर कोणत्या राज्यात घडते किंवा तशा पद्धतीची हालचाल होते तर नेमकं आत्ताच्या वेळेस काय आहे या संपूर्ण घटनेचा नोंद या ठिकाणी होत आहे। काल देखील ज्या प्रकारे एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले, गुवाहाटीवर सुरतला गेले, तिकडनं गुवाहाटीला गेले, त्यांच्यासोबत 30-32 आमदार होते, नंतर त्यांची संख्या वाढली, त्याच्यानंतर ते महाराष्ट्रात मुंबईत परत येतात, इथे आल्यानंतर ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात। हा नेमका संपूर्ण कालावधीमध्ये त्या काय घडलं होतं, त्या महिन्याभरात काय घडलं होतं याच्याबद्दलचा उल्लेख जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी केला। इतकंच नाही तर आज याच्यामध्ये एक नवीन अपडेट की त्यांचे स्वागत करणारे कोण कोण नेते होते, त्यांच्या सोबत नेमकं कोण कोण होतं याबद्दलची देखील आज कपिल सिब्बल यांनी कोर्टापुढे माहिती दिलेली आहे। नेमकं समजा हे शिवसेनेमधले नव्हते किंवा शिवसेनेसोबतचा यांचा काही स्वरूपातला संबंध नव्हता, तरी देखील यांच्याकडनं मात्र स्वागत जे आहे ते का करण्यात आलं अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो देखील मांडण्याचा एक प्रयत्न जो आहे तो सिब्बल यांच्याकडनं होत आहे। त्यामुळे काही गोष्टी घटनेनुसार किंवा सुप्रीम कोर्टामध्ये ज्यानुसार युक्तिवाद सुरू असतात किंवा ज्या पद्धतीने केस ही फाईल करण्यात गेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन काही जे मुद्दे घडलेले आहेत जे आपल्याला माहिती आहेत त्याबद्दलचा उल्लेख आणि त्याबद्दलची नोंद हे आता सिब्बल कुठेतरी कोर्टापुढे करताना दिसून येत आहेत। आणि इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदी ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे विराजमान झाले होते त्याच्यानंतरचा कार्यकाळ त्यांनी कशा पद्धतीने समोर नेला होता, त्यानंतर जे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांच्याबद्दल देखील कशा पद्धतीच्या हालचाली झाल्या याच्याबद्दल देखील उल्लेख कपिल सिब्बल यांनी केलेला होता। निश्चित, आणि कपिल सिब्बल यांच्याकडून केला जाणार आहे या युक्तिवादाचे पुढचे तपशील सुद्धा घ्यायला पुन्हा एकदा शुभम मी तुमच्याकडे येईन। निवडणूक आयोगानं घेतलेल्या निकालावर आधी निर्णय द्या, त्यानंतर अपात्रतेवर निकाल देता येईल असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। या सुनावणी दरम्यान घडलेल्या किंवा युक्तिवादादरम्यान घडलेल्या मांडलेल्या या मुद्द्यांकडे आपण बघतोय, तेव्हाचं शिंदे सरकार बेकायदेशीर होतं असं सुद्धा सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगानं घेतलेल्या निकालासंदर्भात आधी
निर्णय द्यावा आणि मग अपात्रतेवर निकाल देता येईल असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा प्रतिनिधी शुभम यांच्याशी आपण या संदर्भात बोलूयात. शुभम, सिब्बल यांच्याकडून थेट शिंदे सरकार जे तेव्हा स्थापन झालेलं होतं ते बेकायदेशीर असल्याचं म्हटलं गेलं. निवडणूक आयोगाच्याकडे जास्त रोख दिसतोय सिब्बल यांच्या या सगळ्या मुद्द्यांचा. अर्थातच ज्यानुसार ही केस सुरू आहे रिद्धी, त्यानुसार निवडणूक आयोगाकडनं जे निर्णय देण्यात आले होते त्याच्यानंतरच ही लढाई जी आहे ती सुप्रीम कोर्टात सुरू झाली होती आणि त्याबद्दल अनेकदा जे आहे वक्तव्य या सर्व नेत्यांनी, उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील केलं होतं. त्यामुळे निवडणूक आयोगाला कुठेतरी पूर्वकल्पना देण्याचं काम हे पक्षाकडनं करण्यात आलं होतं, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं, की सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही धाव घेऊ. याच्यानंतर सुप्रीम कोर्ट हे आता निवडणूक आयोगाला काय ठणकवतं किंवा निवडणूक आयोगाला काय आदेश देतं किंवा त्यावेळेस स्पष्टीकरणादरम्यानचे काही स्पष्टीकरण मागतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर इतकंच नाही तर ज्यानुसार आता निवडणूक आयोगाच्या विरोधात ते बोलत आहेत त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोगाने त्यावेळेस या आमदारांना अपात्र केलं नाही आणि यांना अपात्र करणं गरजेचं आहे याबद्दल उल्लेख जो आहे तो सिब्बल यांनी यावेळेस केला होता. अपात्र या आमदारांना केलं हवं अशा पद्धतीत ते त्या ठिकाणी युक्तिवादामध्ये देखील म्हटलेले आहेत. तर 10व्या सूचीनुसार गोष्टी या घडत नसल्याची आज पुन्हा एकदा त्यांनी आठवण कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. काल देखील हाच मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. तर पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधिमंडळ पक्ष हा मोठा नाही अशा पद्धतीत देखील सिब्बल जे आहेत ते सांगताना दिसून येत आहेत. आमदारांना अपात्र केलं पाहिजे हे म्हणणं आहे आणि त्या आमदारांना अपात्र का केलं गेलं नाही याबद्दल प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. तर हा एक संपूर्ण पक्षामध्ये घडलेली फूट आहे, हे कोणत्याही प्रकारचं मर्जर नाही आहे. कारण की ज्या प्रकारे प्रकरण ही वेगवेगळ्या केसेसमध्ये घडताना दिसून येत आहेत, शिवसेना पक्ष वगळता त्या अनेक याच्यात मर्जर होणारी पक्ष ही दिसून येत आहेत किंवा आमदार, खासदार किंवा मंत्री हे मर्जर होताना दिसून येत आहेत. पण मात्र शिवसेनेचं जे हे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे प्रकरण आहे ही संपूर्ण फूट आहे. या पद्धतीत कपिल सिब्बल यांनी आता हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. नोटीस दिली होती, व्हीप दिल्या होत्या, तरी देखील उपस्थित न राहणे आणि उपस्थिती नसल्यामुळे किंवा व्हीप दिल्यानंतर देखील उपस्थिती नव्हती त्याचमुळे कुठेतरी त्यावेळेस त्यांच्या सह्या ज्या आहेत त्या देखील झाल्या नव्हत्या अशा पद्धतीत देखील त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. खरं तर युक्तिवाद हा आता मागील अर्ध्या तासापासून या ठिकाणी सुरू आहे. कालचा 1.25 तासाचा वेळ आणि आजचा अर्धा तासाचा वेळ, साधारणतः 2 तासांची नोंद ही आता या संपूर्ण या खटल्यामध्ये जी आहे ती कपिल सिब्बल यांच्या बोलण्यावरनं होत आहे. इतकंच नाही तर सर्व माध्यमं जे असतील त्यांच्यावर देखील आता ही नोंद झालेली आहे की कशा पद्धतीने कपिल सिब्बल हे आपलं म्हणणं मांडत आहेत. तर आजचे जे सर्व सकाळचे येणारे पेपर्स आहेत त्याबद्दल देखील सखोल माहिती जी आहे या संपूर्ण खटल्याबद्दल ही देण्यात आलेली आहे. अशामध्येच एक असा निर्णय जो संपूर्ण देशाची एक विचारधारा आणि वाटचाल बदलू शकतो असा हा निकाल, असं हे युक्तिवाद जे आहे हे काल सिब्बल यांच्याकडनं करण्यात येत आहे आणि संपूर्ण जगाचं लक्ष या आता केसवर सुरू आहे असं म्हणावं लागेल रिद्धी. नेमकं आता इतकंच नाही तर आता पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या सोबत ज्या पद्धतीने सर्व आमदारांनी आणि त्यावेळेस जे विरोधी बाकावर बसणारे उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत त्यांनी सुनावणीमध्ये जी सुनावणी सुरू असायची, अधिवेशन दरम्यान सुरू असायची, अधिवेशन नसताना देखील विधानभवन मुंबई या ठिकाणी अध्यक्ष जे आहेत सुनावणीसाठी सर्व आमदारांना बोलवायचे, त्याबद्दल त्या घटनेत शुभम पुन्हा एकदा तुमच्याकडे पुढचे तपशील घ्यायला येते. कोर्टानं म्हटलेलं आहे की आम्हाला अपात्रता ठरवायची आहे. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर कोर्टाकडून हे वक्तव्य केलं गेलेलं आहे. आम्हाला अपात्रता ठरवायची आहे असं वक्तव्य, हे मोठं वक्तव्य कोर्टाकडून केलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी शुभम यांच्याकडे जाऊयात. शुभम, कोर्टाकडून अगदी विशिष्ट पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे की अपात्रता ठरवायची आहे आम्हाला. नेमकं काय याच्यातून सूचित होतंय? अर्थातच सिब्बल यांनी 2 महत्त्वाचे प्रश्न या आमदारांबद्दल जे आहेत ते उपस्थित केले होते की त्यावेळेस या आमदारांना अपात्र करण्यात नाही आलं आणि का नाही करण्यात आलं अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो त्यांनी आता या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर आमदार अपात्र झालेत आणि त्यावेळेस व्हायला हवे होते ही कुठेतरी इच्छा ही उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं करण्यात आली होती. पण मात्र तो कार्यकाळ हा कुठेतरी पुढे निघून गेला आणि पुढे निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये निवडणुका आल्या आणि त्यानंतर नव्याने
काही सर्व आमदार जे आहेत ते निवडून आलेत. इतकंच नाही तर काही आमदार हे निवडून देखील नाही आलेत, तर काही नवीन चेहऱ्यांनाही देखील त्यावेळेस संधी जी आहे ती मिळाली आणि आता काही त्याच्यामधले सरकारमध्ये देखील आहेत. आणखी पक्षांतर हे झालं होतं आणि काही जे आहेत ते अजून उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिसून येत आहेत. इतकंच नाही तर ज्यानुसार दिल्लीमधील जे वातावरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे तशाच पद्धतीत महाराष्ट्रामध्ये देखील त्याचे पडसाद जे आहेत ते दिसून येत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी संभ्रम जे आहे ते निर्माण होत आहेत. प्रत्येक जण या चौकशीमध्ये आहे की या सुनावणीमध्ये नेमकं काय होत आहे आणि निकाल काय येतो, नेमकी ही सुनावणी कधी संपेल आणि निकाल कधी लागेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. खरं बघायला गेलं रिद्धी तर ज्यानुसार आता अध्यक्ष आमच्या विरुद्ध निर्णय घेतल्यानंतर आम्ही त्यांना आव्हान दिलं असं देखील बोलत आहेत. त्यामुळे त्यावेळेस विधानसभा अध्यक्ष हे राहुल नार्वेकर होते आणि त्यावेळेस आमच्या विरुद्ध निर्णय हा देण्यात आला होता आणि म्हणून आम्ही आव्हान जे आहे ते त्यांना दिलं होतं. 2018ची घटना महत्त्वाची आहे, मात्र आयोगाने कोणत्या अधिकारात यात बदल करण्याचा किंवा मुद्दा निकाली काढण्याचा निर्णय घेतला असं देखील कपिल सिब्बल यांनी आता महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे. त्यामुळे हा जो मुद्दा आहे की 2018ची घटना ही महत्त्वाची आहे, मात्र आयोगाने कोणत्या आधारित यात बदल करण्याचा किंवा मुद्दा निकाली घेण्याचा निर्णय घेतला असा आता जो प्रश्न जो आहे तो उपस्थित करण्यात आलेला आहे. येणाऱ्या काळात निवडणूक आयोगाचे जे त्यावेळेसचे अधिकारी होते जे या संपूर्ण शिवसेना पक्ष आणि चिन्हामध्ये सुनावणीच्या दरम्यान यांनी निकाल दिला होता, त्यांना देखील आता सुप्रीम कोर्ट काय बोलतं किंवा त्यांच्यावर देखील काय ताशेरे ओढतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा असा एक युक्तिवाद जो आहे तो समोर येत आहे ज्याच्यावर निवडणूक आयोगावरच ताशेरे जे आहेत ते ओढले जात आहेत रिद्धी. पण शुभम, आता जसं आपण म्हणतोय की कोर्टाकडून सांगितलं जात आहे की आम्हाला अपात्रता ठरवायची, इकडे सिब्बल म्हणतायत की निवडणूक आयोगासंदर्भातला जो निर्णय आहे त्यांनी दिलेल्या निर्णयासंदर्भातला त्याबाबत आपण आधी बोलायला हवं किंवा त्यानंतर अपात्रतेचा निर्णय देता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. यावरून नेमकं काय अर्थ काढायचा निवडणूक आयोगाच्या संदर्भातला? अर्थातच नेमकं आता कोर्ट याच्यावर युक्तिवाद दरम्यान त्यांनी अपात्र करण्याबद्दलचा जो वक्तव्य केलेला आहे, नेमकं हे त्यांचं स्टेटमेंट आहे की नेमकं हे काय आहे याचा अंदाज लावणं हा सध्यापुरता माझ्यासाठी कठीण आहे. इतकंच नाही तर सिब्बल यांचे अजून युक्तिवादातले मुद्दे जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि ते म्हणत आहेत की एकदा या आयोगाने एखादा खटला मान्यता दिली आणि पक्षचिन्ह त्यांना बहाल केले आणि त्यानंतर अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय झाला तर तोपर्यंत खूप उशीर झाला असतो, म्हणजेच घोडा तबेल्यातून पळून गेलेला असतो अशा पद्धतीत सिब्बल जे आहेत ते आता कोर्टामध्ये बोलत आहेत. घोडा तबेल्यातून पळून गेलेला असतो असं त्यांनी या ठिकाणी आता त्यांच्या युक्तिवादादरम्यान ही एक म्हण जी आहे ती आता समोर आणलेली आहे. इतकंच नाही तर मी थोड्या संकोचाने एक गोष्ट मांडू इच्छितो. अपात्रतेचा मुद्दा निकाली काढण्यापूर्वी निवडणूक आयोगाने मूळ राजकीय पक्ष कोणता याचा निर्णय घेतला तर नेमकी हीच समस्या उद्भवते. त्यामुळे मूळ नेमका राजकीय पक्ष कोणता या आधारे समजा निवडणूक आयोगाने हा संपूर्ण निकाल समोर दिला असेल तर आमचा देखील हाच आम्हाला संकोच आहे असं देखील सिब्बल या ठिकाणी म्हणत आहेत. हे दोन महत्त्वाचे अपडेट जे आहेत ते रिद्धी आता समोर आलेले आहेत. इतकंच नाही तर मी थोड्या संकोचाने जे अपडेट समोर येत आहेत त्यानुसार घोडा पळून गेलेला होता असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर मूळ पक्ष कोणता हाच तर आमचा संकोच आहे या पद्धतीने भूमिका मांडलेली आहे. तर कुठेतरी पूर्णतः कपिल सिब्बल हे काल देखील निवडणूक आयोगाबद्दल बोलत होते आणि आज ही संपूर्ण युक्तिवाद जो सुरू झालेला आहे, आज ही सुनावणी जी सुरू झालेली आहे ही संपूर्ण निवडणूक आयोगाच्या विरुद्ध हीच कुठेतरी असल्याचं आता थेटपणे समजून येत आहे. निवडणूक आयोगावर आज काही प्रश्न उपस्थित केले जातात का, कोर्ट याच्यावर काही बोलतं का, इतकंच नाही तर त्याच्यावर स्पष्टीकरण हे येणार का आणि किती दिवसात येणार हे पाहणं तेवढंच आता महत्त्वाचं आहे रिद्धी. अगदी सध्याचं कोर्टाचं जे म्हणणं आहे की आम्हाला अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यायचा आहे, आम्हाला अपात्रता ठरवायची आहे, ते पाहता निवडणूक आयोगाकडे तसं स्पष्टीकरण मागितलं जातंय का हा सुद्धा प्रश्नच उपस्थित होतोय. जरी सिब्बल यांनी म्हटलेलं असलं की आधी निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयासंदर्भात आपण बोलूया आणि त्यानंतर अपात्रतेसंदर्भात बोलूया, कुठेतरी सिब्बल यांना वेगळं काहीतरी सूचित करायचं आहे. पण कोर्टाकडून मात्र अगदी स्पष्टपणे महत्त्वाचं वक्तव्य केलं गेलेलं आहे की आम्हाला अपात्रता ठरवायची आहे. शुभम, या सगळ्या संदर्भात आणखी एक तपशील हाती येत आहेत, ती सुद्धा आपण महत्त्वाची अपडेट जाणून घेतोय. राजकीय आणि विधिमंडळ पक्ष वेगळा असतो असं न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलेलं आहे. राजकीय आणि विधिमंडळ पक्ष वेगळा असल्याचं न्यायमूर्ती बागची यांनी सांगितलेलं आहे. आपण बघतोय शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भातलं युक्तिवादादरम्यानचं
आता न्यायमूर्तींनी नेमकं काय म्हटलेलं आहे त्याचं एक स्टेटमेंट समोर आलेलं आहे. राजकीय आणि विधिमंडळ पक्ष वेगळा असतो असं न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे जाऊया. शुभम. अर्थातच निवडणूक आयोगावर बोलत असताना आता रिद्धी पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी आता अशा पद्धतीत युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे की मी घटनापीठासमोर हाच युक्तिवाद केला होता आणि निवडणूक आयोगाने अपात्रतेच्या कारवाईचा निकाल लागेपर्यंत जी आहे वाट पाहावी अशी विनंती आमच्यासमोर केली होती. मला स्पष्टपणे सांगावं लागेल की याच पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने माझा तो युक्तिवाद फेटाळून लावला होता. त्यामुळे ज्यावेळेस कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा फेटाळून त्या दरम्यान लावला होता त्याबद्दलची देखील आठवण ही आता या सरन्यायाधीशांसमोर जी आहे ती केलेली आहे. इतकंच नाही तर निवडणूक आयोगाने अपात्रतेच्या कारवाईचा निकाल लागेपर्यंत वाट पाहावी अशा पद्धतीची विनंती ही आता सर्व उद्धव ठाकरे यांच्या समोर केली होती, कपिल सिब्बल यांच्या समोर केली होती. त्यामुळे एक महत्त्वाची नोंद जी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असेल किंवा अन्य ही जी आजपर्यंत माध्यमांसमोर आलेली नाही त्याबद्दल कपिल सिब्बल यांनी हे कोर्टापुढे आपलं म्हणणं मांडलेलं आहे. इतकंच नाही तर एकदा का आयोगाने एखाद्या खटल्याला मान्यता दिली आणि पक्ष आणि चिन्ह बहाल केले तर त्यानंतर अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय झाला तोपर्यंत उशीर झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे. खरं तर ज्या पद्धतीने विविध मुद्दे हे कपिल सिब्बल समोर आणत आहेत निवडणूक आयोगाच्या विरोधात हे सर्व मुद्दे आणताना ते दिसून येत आहेत आणि ज्यानुसार विनंती ही करण्यात आली होती निवडणूक आयोगानुसार त्यामुळे नेमकं ही विनंती थांबवण्यासाठी होती. म्हणजे एखाद्या मुद्द्यावर आपल्याला समजा किंवा एखाद्या गोष्टीवर आपल्याला कोर्टाकडून किंवा इतर कोणत्या ज्या न्याय मिळणाऱ्या सर्व बाबी आहेत त्याकडनं एखाद्या गोष्टीवर आपल्याला स्टे आणायचा असतो किंवा एखाद्या प्रक्रिया आपल्याला थांबवायची असते तर आपण त्याला स्टे आणायचा प्रक्रिया करत असतो. पण मात्र इथे निवडणूक आयोगाने विनंती करून संपूर्ण प्रकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत थांबण्याची विनंती केली होती. त्यामुळे कुठेतरी वेळ काढण्याचा प्रयत्न हा निवडणूक आयोगाकडनं करण्यात आला होता. अशा पद्धतीची नोंद आणि निरीक्षण हे कपिल सिब्बल हे आता कोर्टापुढे करताना दिसून येत आहेत आपल्याला. रिद्धी. शुभम, या सगळ्या दरम्यान आपण बघतोय की अगदी काल सुद्धा जी सुनावणी झालेली होती त्याच्यामध्ये कपिल सिब्बल यांनी मुद्दे उपस्थित केले. आजही सिब्बल यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत. मगाशी तुम्ही उल्लेख केलेला होता की शिंदेंकडून सुद्धा शहा वकील आपली बाजू मांडणार आहेत, तर ती बाजू मांडली जाणार आहे का आज? अर्थातच ज्यावेळेस कपिल सिब्बल यांचा संपूर्ण युक्तिवाद हा पूर्ण होईल आता हा नेमका युक्तिवाद काल जो आहे काल संपेल असा एक अंदाज व्यक्त होत होता. पण कालचा देखील पूर्ण वेळ सिब्बल यांच्या युक्तिवादावर गेला होता. आज देखील सुरुवातीपासून कपिल सिब्बलच हा संपूर्ण युक्तिवाद करताना दिसून येत आहेत आणि त्यामुळे नेमका आज युक्तिवाद संपेल का संपूर्ण घटनाक्रम जे ते कोर्टापुढे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे यांची बाजू ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहेत ती समजा आज त्यांची बाजू मांडून समजा त्यांचं संपूर्ण युक्तिवाद हा संपत असेल तर मग मात्र शिंदेचे वकील काय बोलतात शिंदे गटाकडून नेमका कशा पद्धतीने युक्तिवाद करण्यात येतो ते स्वतःची बाजू कसे मांडतात. तर इतकंच नाही कपिल सिब्बल यांनी जी सर्व प्रश्न उपस्थित केलेले आहेत जे सर्व मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यावर नेमकं ते काउंटर स्ट्राईक कसं करतात ते डिफेंड कसं करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या समोर जे या केसच्या दरम्यान वकील आहेत त्यांची देखील बाजू तेवढीच महत्त्वाची आहे आणि कदाचित त्यांच्या या बाजू मांडण्यामुळे भविष्यात त्यांना देखील एक वैयक्तिक फायदा मिळू शकतो. अशा पद्धतीच्या केसेस जे आहेत त्या देखील त्यांच्या समोर येऊ शकतात. एक वेगळं नाव लौकिक हे देखील त्यांचं होऊ शकतं. ज्यानुसार सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या बद्दल विनंती करण्यात आली होती त्याच्यावर पुढचं अपडेट जे आहे ते समोर येत आहे की त्याचा अगदी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. 23 जून 2022 रोजी 16 आमदारांवर कारवाई झाली असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे आणि उर्वरित आमदारांवर 2 जुलै 2022 ला कारवाई झाल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलंय. 23 जून 2022 रोजी 16 आमदारांवर कारवाई झाली आणि उर्वरित आमदारांवर 2 जुलै 2022 ला कारवाई झाल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा प्रतिनिधी शुभम यांच्याकडे जाऊयात. शुभम, तुम्ही अपडेट देत होता त्या संदर्भात, बोला. अर्थातच कपिल सिब्बल यांनी ज्यानुसार म्हटलं की निवडणूक आयोगाने विनंती केली होती की निवडणूक आयोगाने अपात्रतेच्या कारवाईचा निकाल पाहावेपर्यंत वाट पाहावी लागेल अशी वाट पाहण्याची विनंती केली होती. त्याच्या पुढचं आलेलं आहे की त्याचा परिणाम असा झाला की अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने पक्षाच्या चिन्हाबाबतचा वाद निकाली काढला. एकीकडे त्यांना थांबायला सांगितलं, त्यांना वाट पाहावी लागली आणि त्यानंतर मात्र त्यांनी चिन्हाबाबत
याबाबतचा वाद जो आहे तो निकाली काढला। त्यामुळे ज्यानुसार एकनाथ शिंदे यांना चिन्ह देण्यात आलं होतं, निवडणुका देखील सामोऱ्या होत्या आणि त्याच निवडणुकीच्या काही महिन्याआधी एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आलं होतं। या पद्धतीने कुठेतरी गनिमी कावा करत निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना थांबायला सांगितलं आणि नंतर मात्र चिन्ह दिलं एकनाथ शिंदेंकडे, याबद्दल सांगितलं आहे आणि अपात्रतेची कारवाईतील उत्तरे 2023 मध्ये दाखल केली। त्यामुळे त्यावेळेसची जी उत्तरं, जी प्रलंबित उत्तरं होती, जी उत्तरं त्यावेळेस दाखल निवडणूक आयोग करून घेत नव्हतं, ती 2023 मध्ये करून घेतली होती आणि तोपर्यंत आयोगाने निर्णय देऊन टाकला होता आणि त्यामुळेच आमच्यावर आज ही वेळ आली आहे। नेमकं आज पक्ष कोणत्या परिस्थितीत आहे आणि कोणत्या महत्त्वाच्या कारणास्तव आहे, हे महत्त्वाचं निरीक्षण जे आहे हे आपल्याला देखील रिद्धी करायला लागेल की एकीकडे विनंती करण्यात येते की तुम्ही वाट पाहावी लागेल तुम्हाला, आणि मात्र दुसरीकडे पक्षाचं चिन्ह जे धनुष्यबाण महत्त्वाचं शिवसेना पक्षाचं चिन्ह आहे ते कुठेतरी एकनाथ शिंदेंना देण्यात येतं। नेमकं ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने हा सर्व कारभार केलेला आहे तो कारभार थेट उघडेपणे कपिल सिब्बल हे आता कोर्टापुढे मांडताना दिसून येत आहेत, बेंच पुढे मांडताना दिसून येत आहेत आणि या महत्त्वाच्या निरीक्षणावर ज्या पद्धतीने निवडणूक आयोग काम करत आहे आणि ज्या पद्धतीने शिवसेनेचे सर्व आमदार असतील, खासदार असतील, स्वतः देखील संजय राऊत असतील, हे निवडणूक आयोग कोणाच्या बोलण्यावर चालत असतं, कोणाच्या म्हणण्यावर हे ऐकत असतं, आमची बाजू ऐकून घेत नाही, या पद्धतीची नोंद ही कुठेतरी आता सुप्रीम कोर्टामध्ये सिब्बल यांच्या मार्फत ही केली जात आहे आणि त्यानुसारच नेमकं याच्यावर आता पुन्हा एकदा कोर्ट काय सांगतं का किंवा कोर्ट काय म्हणतं आणखी एक अपडेट शुभम हाती आलेली आहे, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। आम्हाला या खटल्यामध्ये अपात्रतेबाबत निर्णय घ्यायचा आहे असं कोर्टानं पुन्हा एकदा नमूद केलेलं आहे। आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल असं कोर्टानं म्हटलेलं आहे। आजच्या सुनावणी दरम्यानचा आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य कोर्टाकडून केलं गेलेलं आहे। अपात्रतेसंदर्भातला जो निर्णय आहे तो आम्हाला या खटल्यात द्यायचा आहे, आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल असं कोर्टानं म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी शुभम यांच्याकडे जाऊया। शुभम, अर्थातच कोर्ट ज्यानुसार म्हणत आहे भविष्यामध्ये महत्त्वाचं असेल आणि त्यामुळेच कुठेतरी नेमकं या प्रकरणामध्ये काय होतं आणि भविष्यामध्ये नेमकं एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षचिन्ह राहतं की उद्धव ठाकरे यांच्याकडे राहतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचनुसार समजा पाहायला गेलं तर कपिल सिब्बल यांनी आता पुन्हा एकदा असं म्हटलेलं आहे की आमच्याकडे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये देखील बहुमत होतं, त्यामुळे संसदीय पक्ष पूर्णतः आमच्याकडे होता, त्यामुळे कोणत्या अर्थाने पक्षावर हा एकनाथ शिंदेंकडनं दावा करण्यात आला असं देखील ते आता या ठिकाणी म्हणत आहेत। त्यामुळे लोकसभा असेल की राज्यसभा असेल पूर्णतः बहुमत, समजा बहुमताच्या जोरावरच एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे पक्ष घेण्याबद्दल वक्तव्य केलं होतं आणि त्यांच्याकडे त्यांनी पक्षचिन्ह घेतलं, तर त्यावेळेस देखील लोकसभा आणि विधानसभेमध्ये पूर्णतः बहुमत हे आमच्याकडेच होतं अशा पद्धतीनेच कपिल सिब्बल हा मुद्दा समोर उपस्थित करत आहे आणि कोणत्या अर्थाने पक्षावर दावा एकनाथ शिंदेंकडनं करण्यात आला हे देखील ते आता या ठिकाणी म्हणतायत। इतकंच नाही तर शिंदे यांचं सरकार बनायलाच हवं नको होतं असं देखील ते म्हणतात। त्यामुळे शिंदेंनी एकीकडे आम्हीच शिवसेना पक्ष आहोत असं म्हटलं होतं आणि त्यानंतर त्या पद्धतीची शुभम, मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतोय। आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ अनंत कळसे सर जोडलेत। कळसे सर, एक महत्त्वाचा मुद्दा आता कोर्टाने इथे नमूद केलेला आहे की आमदारांची अपात्रता आम्हाला ठरवायची आहे, मग जे ठाकरे गटांचे असो किंवा शिंदे गटाचे असो, कुठल्याही पक्षाचे जर आमदार अपात्र ठरवले गेले तर याचा निकालावर मोठा परिणाम होणार आहे। हो, निश्चितच निकालावर परिणाम होणार आहे, कारण याच्यामध्ये मुख्य प्रश्न असा आहे की मूळ पक्ष आणि राजकीय पक्ष असे दोन त्याच्यामध्ये हा पक्षाचा संबंध येतोय आणि राजकीय पक्ष जो आहे हा मूळ पक्षामधूनच उगम पावतो। त्याच्यामुळे मूळ पक्षाचं नियंत्रण ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी 10व्या अनुसूचीमध्ये असं म्हटलंय ते राजकीय पक्षावर, पार्लमेंटरी पार्टीवर किंवा लेजिस्लेचर पार्टीवर असतं। हा एक महत्वाचा मुद्दा आहे, हा कोर्टाला स्पष्ट करायला हवा आणि त्यातूनच पुढे हे अँटी डिफेक्शन लॉचं जे इंटरप्रिटेशन वगैरे आहे ते होऊ शकेल। कारण मूळ राजकीय पक्षावर एखादा कुठून निघालेला गट म्हणा तो कसं काय नियंत्रण सांगू शकतो हा एक प्रश्न सुद्धा कोर्टापुढे आहे। आणि या प्रकरणामध्ये शिंदे साहेबांनी सांगितले की आम्ही पक्ष सोडलेलाच नाही, आम्ही मूळ राजकीय पक्ष आम्हीच आहोत, पण एकंदरीत असं दिसतंय कपिल सिब्बल साहेबांचा आर्ग्युमेंट की बाबा मूळ राजकीय पक्षाचे जे नेते होते त्यावेळेचे उद्धव ठाकरे यांनी हा पार्लमेंटरी पक्षाच्या नेत्याला निवडलाय। त्यामुळे हा सुद्धा एक प्रश्न आहे की पार्लमेंटरी पक्षामध्ये
किंवा राजकीय पक्षामध्ये बहुमत जर असलं एखाद्याचं, तर त्याचा कंट्रोल हा मूळ राजकीय पक्षावर होऊ शकतो का? ऑटोमॅटिकली होऊ शकतो का? मूळ राजकीय पक्षात त्यांची संघटनात्मक बांधणी, प्रत्येक तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल यांच्यावरचं सगळं त्यांची संघटना, त्यांचे संघटनेचे मेंबर, पदाधिकारी या सगळ्यांचा समावेश असतो. हा सगळा इग्नोर करून फक्त विधिमंडळ पक्षामध्ये बहुमत आहे याचा आधार घेऊन ते मूळ राजकीय पक्षावर दावा सांगू शकतात का? हा सुद्धा एक मोठा कळीचा मुद्दा आहे आणि याचाच आधार घेऊन ही फूट पडलेली आहे. तर त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणामध्ये त्यांनी तसं इंडिकेशन दिलेलं आहे की यावर अपात्रतेचा निर्णय आम्ही घेऊ. तो सुद्धा प्रश्न आमच्या पुढ्यात आहे. पण या 10व्या अनुसूचीचं इंटरप्रिटेशन जे आहे ते निश्चितच या प्रकरणात होईल असं एक प्रायमाफसी आज तरी असं दिसतंय. आणि या आर्ग्युमेंट मधून आणि अपात्रतेचा निर्णय जर सर्वोच्च न्यायालयाने घेतला तर मग मूळ राजकीय पक्षाला एक महत्व दिल्यासारखं होईल आणि त्याचं नियंत्रण हे राजकीय पक्षावर, पार्लमेंटरी पार्टीवर असेल असं एक मला वाटतंय या प्रकरणामध्ये असं दिसतंय. जे मात्र कळसेजी, आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू असेल असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हटलंय, त्यामुळे निर्णय हा अतिशय महत्वाचा असणार आहे. निश्चितच, कारण सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय दिल्यानंतर आर्टिकल 141 कॉन्स्टिट्यूशनचा आहे त्यामध्ये इट्स अ लॉ ऑफ लँड, हा देशाचा कायदाच असतो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि तो बाइंडिंग असतो. त्यामुळे हा निर्णय जो येईल सर्वोच्च न्यायालयाचा हा निश्चितच बाइंडिंग राहील आणि हा कायदा म्हणूनच गणला जाईल. त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने, माननीय सर्वोच्च न्यायालयाने देणे अपेक्षित आहे. जी, मात्र कळसे सर, अपात्रता ठरवताना तर नेमके कोणते निकष न्यायालय समोर ठेवू शकतो? कोणत्या आधारावरती अपात्रता होऊ शकते? तुम्हाला काय वाटतंय? न्यायालय अपात्रतेचा निर्णय मूळ राजकीय पक्षाला महत्व देऊनच होऊ शकतं ते. कारण ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी याचं नियंत्रण हे विधिमंडळ पक्षावर आहे आणि ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीचे जे नेते आहेत त्यांनी काही निर्णय घेतलाय आणि यांना काढून टाकलेला आहे किंवा त्यांचं सदस्यत्व निष्कासित केलेलं आहे, याच आधारावर ते अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतील. या दुसरा कुठलाही मुद्दा अपात्रतेच्या बाबत नाही आहे. कारण व्हॉलंटरीली गिव्हन मेंबरशिप ऑफ द पार्टी, पॅरा 2 मध्ये असं म्हटलंय की व्हॉलंटरीली गिव्हन अप मेंबरशिप ऑफ दॅट पार्टी, 10व्या अनुसूचीचा असं झालं तर हे डिसाईड असं होईल की ते त्या सदस्यांनी व्हॉलंटरीली गिव्हन अप मेंबरशिप ऑफ द पार्टी पॅरा 2 प्रमाणे आणि याचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालय त्यांचं अपात्रता त्यांना ठरवू शकेल असं दिसतंय. कळसे सर, त्या पक्षाची, शिवसेना पक्षाची घटना किंवा त्यावेळेस ठाकरेंनी काढलेले व्हीप याचा काही परिणाम होऊ शकतो? या आधारे काही निर्णय होऊ शकतात? हो, त्यांना ते सपोर्टिव्ह आहे ना. ठाकरेंनी काढलेले व्हीप किंवा त्यांचा जो प्रतोद होते त्यावेळेचे त्यांनी काढलेले व्हीप वगैरे याचा निश्चितच सर्वोच्च न्यायालय हा अपात्रतेचा निर्णय घेताना निश्चित आधार घेईल असं हे तर स्पष्टच आहे आणि कायद्याप्रमाणेच आहे ते. जी, कळसे सर, निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला होता 2022 मध्ये, त्यावर सुद्धा कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतलेला आहे. या संदर्भात काही बदल होऊ शकतो? निवडणूक आयोगाचा निर्णय सुद्धा तो म्हणजे अपीलमध्येच आहे, अंडर डिस्प्यूट आहे तो. त्यामुळे त्याच्यावरही निर्णय होऊ शकतो की हा निर्णय कितपत बरोबर आहे. कारण निवडणूक आयोगाने हा निर्णय घेताना विधिमंडळ पक्षाचं बहुमत त्यांनी विचारात घेतलं होतं आणि मूळ राजकीय पक्षाला फारसं महत्व दिलेलं नव्हतं. यावर सुद्धा आता निर्णय येणे अपेक्षित आहे. जी, कळसे सर, शेवटचा प्रश्न. विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतला होता, अगोदर निवडणूक आयोग, नंतर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सुद्धा समोर आला होता, या सर्वांचा सुद्धा विचार होऊ शकतो? हो, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सुद्धा तो सुद्धा चॅलेंज केलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्याचाही निश्चितच विचार होईल आणि त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालय निश्चितच या प्रकरणाचा निर्णय देईल असं आता तरी वाटतंय. जी, कळसे सर, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या चिन्ह आणि नावासंदर्भात सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल हे ठाकरे गटाच्या बाजूनं युक्तिवाद मांडतायत. सर्वोच्च न्यायालयाचं एक महत्त्वाचं वक्तव्य या सर्व पार्श्वभूमीवर समोर आलंय. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीच्या वेळेस महत्त्वाचं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयानं केलेलं आहे. निरीक्षण नोंदवलेलं आहे. आमदार अपात्र न ठरल्यानं शिंदेंची ताकद वाढलेली आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये हा युक्तिवाद केलेला आहे. सध्या शिवसेना चिन्ह आणि पक्षावरून युक्तिवाद सुरू आहे. सत्ता ही चुंबकासारखी असते असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. कपिल सिब्बल
हे सलग दुसऱ्या दिवशी युक्तिवाद करतात. आधी 31 ते 39 आमदार झाल्यानंतर ती संख्या वाढली असंही म्हटलंय. हे होणारच होतं कारण सत्ता आकर्षित करते असंही कपिल सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये म्हटलंय. सध्या कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत. आमदार अपात्र न ठरल्यानं शिंदेची ताकद वाढलेली आहे असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केलाय. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले. शुभम, कपिल सिब्बल यांचा सध्या युक्तिवाद सुरू आहे आणि त्यांनी थेट शिंदे यांच्याकडे आमदार कसे गेले, कशी त्यांच्याकडे संख्या वाढत गेली त्याचं कारण सांगितलेले सत्ता आणि यावर त्यांचा सध्या युक्तिवाद सुरू आहे. अधिक माहिती. अर्थातच सत्तेवरून हा सर्व खेळ जो आहे जगदीश सुरू झाला आणि त्याबद्दलचा आता सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल त्याबद्दलचं वक्तव्य करताना दिसून येत आहेत. आणि सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार सत्ता हे एकमेव कारण होतं ज्यामुळे सगळे आमदार जे आहेत तिकडे गेले होते आणि त्यावेळेस त्यांना कोणकोणत्या प्रकारचं आमिष देण्यात आलं होतं अशा पद्धतीने देखील सिब्बल सत्तेचं आमिष जे आहे ते त्यांना होतं आणि म्हणून ते त्या ठिकाणी आले होते. खरं तर सिब्बल यांनी काल एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला होता की समजा एकनाथ शिंदे यांनी आपलाच खरा पक्ष आहे आणि आपल्यासोबत इतके आमदार आहेत तेच समजा खरं आहे अशा पद्धतीने मांडलं होतं. तर त्यांनी सरकारमध्ये जाणं हे कशा पद्धतीने विचार केला, सरकारमध्ये त्यांनी जायलाच नका हवं होतं आणि इतकंच नाही तर ते मुख्यमंत्रीपदी देखील विराजमान झाले होते याबद्दल देखील कोर्टाला त्यांनी सांगितलं होतं. इतकंच नाही तर आता सिब्बल आजच्या तारखेमध्ये देखील त्यांनी मुख्य कारण हे समोर आणलेलं आहे आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की राजकीय पक्ष हा खरा आहे पण मात्र विधिमंडळ पक्ष जो स्थापित एकनाथ शिंदेकडून करण्यात आला होता एक वेगळा गट निर्माण करून तो खरा नाहीये अशा पद्धतीने आता सिब्बल हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न कोर्टापुढे करताना दिसून येत आहेत. खरं तर आता जो काही हा संपूर्ण वाद सुरू आहे याच्यामध्ये अनेक मुद्दे हे उपस्थित केले जात आहेत आणि त्यामुळे कुठेतरी कोर्टाला निर्णय देताना देखील कशा पद्धतीने निर्णय पुढे द्यावा किंवा मग कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर कोणता निर्णय द्यावा असे अनेक प्रश्न कोर्टापुढे देखील आता उपस्थित झालेले आहेत. कारण की एखादा पक्ष हा पक्ष असतो तो राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळाचा पक्ष वेगळा अशा पद्धतीची नोंद ही आता सिब्बल यांच्याकडनं बोलण्यात पुढे येत आहे आणि त्याचमुळे नेमकं राजकीय पक्षाला महत्त्व देतात आणि राजकीय पक्षाचं जे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षाला दिलं होतं ते योग्य होतं की अयोग्य होतं यावर आता कुठेतरी कोर्टाला विचार करण्यासाठी भाग हा आता सिब्बल यांनी मांडलेला आहे. आणि त्याचनुसार राजकीय पक्षाची समजा नोंद ही निवडणूक आयोगाच्या पुढे होती तर निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्ष जो स्थापित झाला त्यानुसार पक्ष आणि चिन्ह हा त्यांना का दिलं म्हणजे पक्षाचं नाव शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे त्यांना का दिलं हा कुठेतरी विचार करण्यासाठी भाग आता सिब्बल यांनी कोर्टापुढे मांडलेला आहे. खरं तर उद्धव ठाकरे यांची बाजू आता रोज जी आहे प्रत्येक मिनिटाला ही मजबूत होताना दिसून येत आहे कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून. मात्र प्रश्न तोच आहे की याच्यावर या युक्तिवादावर एकनाथ शिंदेचे वकील काय बोलतात, कशा पद्धतीने त्याला उत्तरं देतात आणि आपली जी बाजू आहे ती कशा पद्धतीने समोर मांडतात. काल हा देखील सिब्बल यांनी प्रश्न विचारला होता जगदीश की हे इतके सगळे समजा त्रास होते किंवा इतक्या सगळ्या समस्या समजा होत्या तर त्याबद्दल तुम्ही बोलणं का नाही केलं, तर त्यावेळेस देखील बोलणं का नाही केलं याच्याबद्दलचे पुरावे हे कोर्टाच्या बाहेर प्रत्येक आमदारांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिलेत की आम्हाला भेटण्याची वेळ ही मिळत नव्हती आणि याबद्दल कुठेतरी युक्तिवाद हा शिंदे गटाकडनं केला जाऊ शकतो असं मी काल देखील म्हणालो होतो. आणि या सर्व गोष्टी ज्या सुरू झाल्या 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांनी पक्ष स्वतःकडे घेतला पण अनेकदा चर्चेदरम्यान 2013च्या आधीच्या घटना आणि 2013च्या नंतर कशा पद्धतीने घटना बदललेल्या आहेत किंवा काही घटनांमध्ये कशा पद्धतीने त्याच वारंवार सतत त्याच होत आहेत याच्या पद्धतीचा उल्लेख हा सतत जो आहे तो होताना दिसून येत असतो. अशाच पद्धतीने कोर्टामध्ये समजा कपिल सिब्बल बोलत आहेत तर याच्यावर वकिलांच्या युक्तिवादादरम्यान समजा याच सुनावणीमध्ये समजा नेमकं कारण काय आहे किंवा कोणतं कारण असतो हे सगळं घडलं हे समजा विचारण्यासाठी काही शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातनं आमदार असतील किंवा खासदार असतील किंवा जे स्वतः माजी खासदार राहुल शेवाळे आहेत हे प्रत्येक कोर्टाच्या हिअरिंगला हे तिथे उपस्थित असतात. अध्यक्षांची देखील विधान भवनमध्ये ज्यावेळेस हिअरिंग सुरू होती सुनावणी सुरू होती त्यावेळेस ती उपस्थित राहायचे तर त्याच्यावर कुठेतरी आता समोर बोलवून देखील विचारणा होऊ शकते का असा देखील आता एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो कोर्टामध्ये होऊ शकतो आणि नेमका हा कधी होणार किंवा होणार की नाही असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. इतकंच नाही तर सुनावणी ही आता 1 तासापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे जगदीश. ही आता सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे आणि त्याबद्दल कपिल सिब्बल यांचीच बाजू कुठेतरी मोठी आणि महत्त्वाची मानली जात आहे कारण की सध्या त्यांच्याकडनं युक्तिवाद हा करण्यात येतो आहे. सुनावणीमध्ये काल देखील त्यांनीच संपूर्ण बाजू मांडली होती आणि आज देखील त्यामुळे कुठेतरी 2 तासांचा कालावधी सिब्बल यांनी हा उद्धव ठाकरे यांची बाजू मजबूतपणे मांडण्यासाठी कुठेतरी आता
सिब्बल हे यशस्वी झाले आहेत हे म्हणण्यास आता हरकत नाहीये. इतकंच नाही तर सिब्बल यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत तर अनेक ज्या गोष्टी कोर्टाच्या किंवा घटनेनुसार घडल्या आहेत त्याच्या पलीकडे जाऊन देखील ज्या घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल देखील उल्लेख जो आहे तो कालपासून सिब्बल या संपूर्ण याच्यामध्ये करताना दिसून येत आहेत. इतकंच नाही तर शिंदेच्या मागे त्यांचं स्वागत करणारे कोण होते हा देखील युक्तिवाद आज सिब्बल यांच्याकडनं करण्यात आला होता. तर नेमकं हे सर्व कोण लोक होते त्यांच्याबद्दल नाव न घेता जो उल्लेख सिब्बल हे करताना दिसून येत आहेत कोर्टामध्ये, त्यामुळे कुठेतरी येणाऱ्या काळात यांच्या देखील अडचणी वाढतात का किंवा नेमकं ते कोण अशी समजा सुप्रीम कोर्टाकडनं विचारणा करण्यात आली तर मग त्याबद्दल सिब्बलांकडे तशा पद्धतीची नावे आहेत का आणि ती कोणकोणती आहेत, ती कुठली कुठली आहेत, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न समोर येत आहेत. ज्यानुसार मागील काही वर्षांपासून शिवसेनेमध्ये ज्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. इतकंच नाही तर मागच्या महिन्यात ऑपरेशन टायगर जे करण्यात आलं होतं 6 खासदार उद्धव ठाकरेंचे जे निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह दिल्यानंतर देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत मशाल या चिन्हावर निवडणूक लढवून आले होते. त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटामध्ये यायचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा ती एक नवीन यादी तयार झाली ज्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे. त्याच्याबद्दल देखील कोर्टामध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद होतो आणि कशा पद्धतीने केला जातो त्याबद्दल उल्लेख होतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जगदीश जी शुभम, कोर्टानं आता म्हटलेलं आहे की आम्हाला अपात्रता ठरवायची आहे. मात्र कपिल सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये हाच मुद्दा मांडलेला आहे की निवडणूक आयोगानं 2022 मध्येच आमदार अपात्रता अगोदर ठरवायला पाहिजे होती. एकनाथ शिंदे यांना चिन्ह आणि नाव देण्याऐवजी किंवा त्याच्या अगोदर अपात्रता अगोदर ठरवायला पाहिजे होते आणि हा महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडलाय. ज्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडनं मेहनत करण्यात आली होती की सर्व आमदार हे अपात्र झाले व्हायला हवेत पण ते त्यावेळेस झाले नव्हते. ती कोणतीही प्रकारची कारवाई त्यावेळेसचे तत्कालीन अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून देखील करण्यात नाही आली तर निवडणूक आयोगाकडून देखील करण्यात नाही आली. त्यामुळे त्यावेळेस ज्या गोष्टी नाही घडल्या आहेत त्याच्याबद्दलचा उल्लेख सिब्बल या ठिकाणी करत आहेत आणि कदाचित त्यावेळेस आमदार अपात्रता झाली असती तर ते अपात्र आमदार पुन्हा एकदा निवडणुकीसाठी समोर गेल्यानंतर ते पुन्हा एकदा निवडून आले असते का हा एक महत्त्वाचा प्रश्न. तर ज्यानुसार ही संपूर्ण घटना सुरू होती जी कायदेशीर बाब सुरू होती त्यानुसार आमदार अपात्र त्यावेळेसचे होणं हा कुठेतरी एक प्रकारे त्यावेळेस निकाला दरम्यान अध्यक्षांकडून असेल किंवा निवडणूक आयोगाकडून आज कुठेतरी भूमिका ही ठाम आणि मजबूतपणे सुप्रीम कोर्टामध्ये समोर येते. शिवसेनेमध्ये एकाधिकारशाही होती हे खरं आहे असं कोर्टानं नमूद केलेलं आहे, निरीक्षण नोंदवलंय. तसं काही नव्हतं असं सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. कोर्टानं आधी शिवसेनेमध्ये एकाधिकारशाही होती असं म्हटलंय. खरा प्रश्न हा आहे की निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमध्ये हा निर्णय येत नाही, त्या निर्णय का घेतला असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. शिवसेनेमध्ये एकाधिकारशाही होती हे खरं आहे असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं. त्यावर तसं काही नव्हतं असं सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये म्हटलंय. सोबतच निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतलेला आहे तो निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमध्ये विषय येतच नाही असं सुद्धा सिब्बल यांनी म्हटलंय. तर आपल्यासोबत कायदेतज्ञ गिरीश राऊत हे जोडलेले आहेत. गिरीश, जे सध्या युक्तिवाद सुरू आहे आणि या युक्तिवादामध्ये आत्ताची अपडेट अशी आहे की शिवसेनेमध्ये एकाधिकारशाही होती असं कोर्टानं नमूद केलेलं आहे. यावर या घटना सुद्धा आहे शिवसेनेमध्ये, या घटनेवर सुद्धा आक्षेप घेतलेला आहे. आतापर्यंत जो युक्तिवाद सुरू आहे यावर आपलं निरीक्षण. आता प्रश्न जो उपस्थित केला आहे की कपिल सिब्बल यांनी जे शिवसेना आणि सुनील प्रभू तर्फे जे हे करत आहेत तर प्रश्न असा आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की एक लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पार्टी हे वेगवेगळ्या होऊ शकत नाही. जो पार्टीचा निर्णय असतो तो लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे जे निवडून आले आहेत, जे लेजिस्लेटर्स आहेत म्हणजे आमदार आहेत ते जे आहेत त्यांना लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि म्हणजे वेगळं असं डिफाईन करता येत नाही. आणि जो पक्षाचा निर्णय असतो पक्षाचा निर्णय तो त्यांच्यावरती बाधित आहे, म्हणजे जे लेजिस्लेटिव्ह पार्टी जे आहे त्यांच्यावरती बाधित आहे. हा एक गिरीश, थोडा वेळ थांबवतोय, अपडेट समोर येते, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. तर समोर या संदर्भातले अपडेट येते. सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपलेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या तासाभरापासून ही सुनावणी सुरू होती. सुनावणी संपलेली आहे. पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपलेली आहे. आजच्या सुनावणीचा हा दुसरा दिवस होता. काल सुद्धा सुनावणी पार पडली आणि आजची सुनावणी सुद्धा संपलेली आहे. आणि या सुनावणी दरम्यान काही महत्त्वाचे प्रश्न हे कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेले आहेत. तर कोर्टानं सुद्धा काही महत्त्वाचे निरीक्षण हे नोंदवलेले आहेत. कपिल सिब्बल यांनी थेट निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुद्धा आक्षेप घेतलेला आहे आणि यावर कोर्टानं अपात्रता आम्हाला ठरवायची असं सुद्धा म्हटलंय. आपल्यासोबत कायदेतज्ञ गिरीश राव हे जोडलेले आहेत. गिरीशजी,
कोर्टानं अपात्रता ठरवायची आहे असं निरीक्षण नोंदवलेलं आहे. आमदार अपात्रता ठरवायची असं म्हटलेलं आहे. यावर कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगानं 2022 मध्येच आधीच आमदार अपात्रता ठरवायला पाहिजे होते, त्यानंतर निर्णय घ्यायला पाहिजे होते असं म्हटलेलं आहे. यावर आपलं निरीक्षण. कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद पहिले या गोष्टीवरती आहे की लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पक्ष म्हणजे पार्टी, तर तो पार्टी हे वेगळे नसतात, ते एकच असतात. आणि पक्ष जो बोलतो ते लेजिस्लेटिव्ह पार्टीवरती बांधील असतात, म्हणजे त्यांना दे आर बाउंड बाय दॅट. हा एक युक्तिवाद त्यांनी म्हणजे कालपासून त्यांचा तो एक युक्तिवाद चालू आहे आणि तो हा झाला. आणि दुसरी गोष्ट, इलेक्शन कमिशन काय त्यांचं लिमिटेशन काय असतं याच्यावरती. आणि बेसिकली इलेक्शन कमिशननी सांगितलेलं होतं की आम्हाला तुमचा जो बायलॉस आहे, मराठीत मला बोलता येत नाही बायलॉसला काय म्हणतात, तर तुमचा जो बायलॉस आहे तो इलेक्शन कमिशनला कधी मिळालाच नव्हता. म्हणून काल कपिल सिब्बल आणि त्यांना जे मिळालं होतं बायलॉस, इलेक्शन कमिशनला त्यांनी पाठवलेलं शिवसेनेचं त्याच्यावरती हे पण होता ना, शिवसेना इलेक्शन कमिशनचा त्याच्यावरती एक्नॉलेजमेंट पण होता. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं कपिल सिब्बलांचं की बायलॉज जो आहे ज्याच्यामध्ये आय थिंक पक्षप्रमुख काहीतरी नाव दिलंय तो उद्धव ठाकरेला आहे आणि त्यांनी जो निर्णय केलाय तो प्रत्येक पक्षाला तो मान्य आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बलांनी काल आणि आज मला वाटतो म्हणजे त्यांनी हे मांडलं आहे. तर अशी त्यांचा हे युक्तिवाद आहे. आणि आता आपल्याला अजून मला वाटतं आज पण कपिल सिब्बलांचंच आर्ग्युमेंट चालू होतं दिवसभर, मला वाटतं थोड्या वेळापूर्वीपर्यंत. तर असा त्यांचा युक्तिवाद चालू आहे. आता त्यानंतर हे इलेक्शन कमिशन काय बोलतील आणि परत बाकीचे पक्ष, शिंदेचे पक्ष वगैरे आणि हे लोक काय बोलतील आपल्याला नंतर कळून येईल याच्यावरती. पण याच्यावरती काय 11 मेचा जो निर्णय होता, जो सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय 11 मे 2023 ला जो निर्णय दिलेला, त्याच्यामध्ये या खूपशा गोष्टी आहेत. जर तुम्ही त्या 11 मेचा जो निर्णय बघितला तर त्याच्यावरती खूपशा गोष्टी त्यांनी स्पीकरला ठरवायला सांगितलेल्या आणि त्या बेसिसवरती स्पीकरने आपल्या नार्वेकर साहेबांनी इकडे स्पीकरने तो त्यांनी निर्णय त्यांचा घेतलेला. तर अशी ही परिस्थिती आहे. जी, आता गिरीश सर, 2 दिवस युक्तिवाद सुरू आहे कपिल सिब्बल यांचा. काय तुम्हाला महत्वाचे मुद्दे वाटतायत? कपिल सिब्बल यांनी कोणते महत्वाचे मुद्दे जे ठाकरेंची बाजू अधिक बळकट करू शकतात असे कोणते महत्वाचे मुद्दे कोर्टामध्ये मांडलेत? हा कॉन्स्टिट्युशनली मुद्दा म्हणजे हाच मुद्दा आहे, कारण ह्याचे रिपरकेशन जे आहेत ते खूप येतील की लेजिस्लेटिव्ह पार्टी हे इंडिपेंडेंट निर्णय घेऊ शकतात का. म्हणजे जे निवडून आलेले आमदार जे एकत्र आल्यावरती ते कॉन्ट्ररी म्हणजे पक्षाविरुद्ध काही निर्णय घेऊ शकतात का. जसं याच्यामध्ये काय झालेलं आहे, शिंदे हे शिवसेनेतनं निवडून आलेले आहेत आणि मग शिवसेनेतले जे एक गट येऊन म्हणजे त्याच्यातले मेजॉरिटी येऊन त्यांनी पक्षाविरुद्ध म्हणजे पक्षाचा कॉन्ट्ररी निर्णय घेतला आणि आपला एक वेगळा स्थापन केलं की नाही आम्ही शिवसेना आहेत आणि आम्ही हे निर्णय घेतो, XYZ निर्णय घेतो. असं घेऊ शकतात का. हा खूप मोठा कॉन्स्टिट्यूशन निर्णय आहे. कारण ह्याच्या पुढे काय होईल, कदाचित काय होईल, एखादा पक्षाचा एकच आमदार निवडून आला असेल समजा निवडून, मग उद्या काय तो पक्ष झाला का. जसं आज आपल्याला मला वाटतं MNS ची गोष्ट घेतला तर MNS मला वाटतं एकच आमदार आहे कदाचित. आता आय डोंट हे नाही लक्षात नाही, आता कुठलाही पण आमदार एकच आता आधी होतं गेल्या वेळी राजू पाटील होते. तर समजा एकच आमदार आहे म्हणजे उद्या तो असं समजा एकच आमदार असेल म्हणजे तो पक्ष झाला का, मग त्याने तो काही निर्णय घेऊ शकतो का. हा खूप मोठा कॉन्स्टिट्युशनल मुद्दा आहे. कारण ह्या मुद्द्यावरती बाकीच्या राज्यात बाकीच्या ठिकाणी पण खूप हालचाली होत आहेत. त्याच्यामुळे हा खूप मोठा कॉन्स्टिट्युशन निर्णय आपल्याला कोर्टाने सुप्रीम कोर्टाकडनं अपेक्षित आहे. आणि सुप्रीम कोर्ट मायावरती जर सुप्रीम कोर्टाला ह्या स्थितीत आता 3 जजकडे आहेत निर्णय, जर त्यांना वाटलं की हा खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे म्हणजे त्यांना वाटलं की याच्यापेक्षा तर मग ते पुढे पण ठरवता येईल. म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे ऑप्शन असा दिसेल, माझं असं मत आत्ताच्या घडीला दिसते. एक तर हे 3 जजच्या बेंचचे ते त्यांना वाटलं की हे निर्णय त्याच्यावर ठीक आहे. हॅलो गिरीशजी, तर मोठ्या बेंचकडे सुद्धा हा निकाल जाऊ शकतो. गिरीश रावजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ काढून प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.
आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले. शुभम, आजची सुनावणी संपलेली आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता, त्यावर कोर्टानं सुद्धा काही निरीक्षण नोंदवलेली आहेत. आजच्या दिवसभरातला युक्तिवाद आणि कोर्टानं नोंदवलेले निरीक्षण सारांश काय सांगाल? जगदीश, खरं बघायला गेलं तर दोन दिवसांपासून युक्तिवाद हा आता सुरू होता. कपिल सिब्बल यांनी ही संपूर्ण बाजू शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत ही आता कपिल सिब्बल यांनी कोर्टापुढे मांडलेली आहे. खरं तर त्यांनी वेळ हा मागितला होता की मला वेळ देण्यात यावा, मला बोलायचं आहे अशा पद्धतीने सांगितलं होतं. तर काल 1.25 ते 1.5 तासाचा वेळ आणि आज 1.25 तासाचा वेळ, त्यामुळे 2 तासांपेक्षा अधिक वेळचा कालावधी, साधारणतः 2.5 तासाचा कालावधी जो आहे तो कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी कोर्टासमोर जो आहे तो आता घेतलेला आहे. आणि आजची सुनावणी जी आहे ती आता सध्या समाप्त झाली आहे, ही अपडेट येत आहे समोर. तर मात्र पुढच्या आठवड्यामध्ये आता पुन्हा एकदा या सुनावणीला सुरुवात होणार आहे. नेमका आता पुढच्या आठवड्यामध्ये कोणती तारीख किंवा कोणता वारी, म्हणजे सोमवार मंगळवार कोणत्या वारी नेमकी ही आता सुनावणी होते, किती वाजताच्या दरम्यान होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच समजा मागील 2 दिवसांचा सारांश हा पाहायला गेला तर सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्या घटना घडवण्यात आल्या होत्या किंवा घडून आणल्या होत्या त्याबद्दलचं संपूर्ण विश्लेषण जे आहे ते कपिल सिब्बल यांनी यांच्या युक्तिवादामध्ये केलं होतं. कशा पद्धतीने त्यांच्यासोबत चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत उद्धव ठाकरेंसोबत, याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. तर मात्र दुसरी बाजू अशी की निवडणूक आयोगाच्या बद्दल देखील अनेक ज्या चुका किंवा निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मात्र निर्णय हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला, पक्षचिन्ह हा एकनाथ शिंदेंना दिला. या 2 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी उपस्थित केलेल्या आहेत. इतकंच नाही तर सरकारमध्ये राहून किंवा सत्तेचा आमिष दाखवून हे संपूर्ण आमदार फोडले, अशा पद्धतीत देखील त्यांनी मागील 2 दिवसात नमूद केलेलं आहे. जगदीश, ठीक आहे शुभम, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर मंगळवारी किंवा गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. 2 दिवस युक्तिवाद सुरू होता कपिल सिब्बल यांचा आणि या संदर्भातील आजची सुनावणी संपलेली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सलग 2 दिवस सुरू होती, संपलेली आहे. पुढच्या आठवड्यात या संदर्भात सुनावणी पुन्हा होईल.